नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 16व्या जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे काठमांडू, नेपाळ। 16व्या जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक काठमांडू, नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर बघा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर नेपाळ या देशामधील काठमांडू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। कितवी आवृत्ती आहे ही? तर 16वी आवृत्ती आहे जागतिक सामाजिक मंचच्या बैठकीची। थीम काय आहे? तर दुसरे जग शक्य आहे। कालावधी आहे 15 ते 19 फेब्रुवारी 2024। तर WSF च्या या आवृत्तीमध्ये जातीभेद, आर्थिक असमानता, कामगार, स्थलांतर, हवामान न्याय, लैंगिक समानता, शांतता आणि शाश्वत विकास यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। जागतिक सामाजिक मंचची स्थापना 2001 मध्ये करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर 41वा। फेब्रुवारी 2024 मध्ये ब्रिटिश वृत्तपत्र द इकॉनॉमिस्टने 167 देशातील लोकशाही क्रमवारीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे। या यादीत भारताला 7.18 गुणांसह 41वे स्थान मिळाले आहे। नॉर्वेचा लोकशाहीचा स्कोअर जगात सर्वाधिक आहे, म्हणजेच या अहवालामध्ये नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे। या यादीत आइसलँड दुसऱ्या स्थानावर तर स्वीडन लोकशाही तिसऱ्या स्थानावर राहिली आहे। या अहवालात उत्तर कोरिया, म्यानमार आणि अफगाणिस्तान शेवटचे 3 क्रमांकावर राहिले आहेत। म्हणजेच 167व्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर उत्तर कोरिया हा देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा कोणत्या देशाला भेट दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कतार। फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भेटीसाठी कतार दौऱ्यावरती आहेत। कधी आहे? तर फेब्रुवारी 2024 मध्ये। तर त्यांच्या कार्यकाळातील ही दुसरा दौरा असणार आहे कतार या देशाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी ही चर्चा करण्यात आली। तर पहिल्यांदा कधी भेट दिलेली होती? तर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा कतारला भेट दिली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिलन नौदल सरावाच्या 12व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम। विशाखापट्टणम येथे मिलन नौदल सरावाच्या 12व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे। कितवी आवृत्ती आहे? तर 12वी आवृत्ती आहे। हा सराव 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे। या सरावात 50हून अधिक देश सहभागी होणार आहेत। या सरावाचा मुख्य उद्देश सर्व भागधारकांच्या फायद्यासाठी सागरी व्यापाराची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे। या सरावाच्या सागरी टप्प्यात सहभागी देशाचे नौदल प्रगत हवाई संरक्षण, पाणबुडी विरोधी आणि भूपृष्ठ विरोधी युद्ध कवायतींमध्ये भाग घेतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा। फेब्रुवारी 2024 मध्ये ओडिशा राज्याने स्वयं योजना सुरू केलेली आहे। ही योजना 18 ते 35 वयोगटातील उद्योजक आणि ग्रामीण भागातील नोकरी नसलेल्या तरुणांसाठी असणार आहे। या योजनेअंतर्गत उद्योजक आणि ग्रामीण भागातील नोकरी नसलेल्या तरुणांना 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमांतर्गत 1 लाख पात्र ग्रामीण आणि 1 लाख शहरी तरुणांना मदत मिळणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरियाणा। 15 फेब्रुवारी 2024 रोजी वनमित्र योजना आणि त्याचे पोर्टल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी लॉन्च केले आहे। या योजनेमुळे जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाणार आहे। या योजनेत 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील सदस्य वनमित्र बनण्यासाठी नोंदणी करू शकतात। या योजनेचे उद्दिष्ट राज्यभरातील वनक्षेत्र वाढवण्यात, स्थानिक जनतेला थेट सहभागी करून घेणे, वनीकरणाच्या जगण्याच्या दरात वाढ सुनिश्चित करणे आणि वनेतर क्षेत्रात वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे हे आहे। प्रत्येक वनमित्राला रोपांच्या देखभालीवर आधारित प्रोत्साहन मिळेल आणि ते जास्तीत जास्त 1000 रोपे लावू शकतात। 18 ते 60 वर्ष वयोगटातील कोणीही वनमित्र बनू शकतो। योजनेच्या पहिल्या टप्प्यात पोर्टलच्या माध्यमातून 7500 वनमित्रांची निवड केली जाईल। वनमित्र आपल्या गावात किंवा शहरात वृक्षारोपणासाठी जंगलेतर जमीन निवडू शकतो। तर या योजनेअंतर्गत वनमित्र झाल्यानंतर प्रत्येक झाडासाठी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यातील नव्याने बांधलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन केले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे बिहार. 15 फेब्रुवारी 2024 रोजी बिहार राज्यातील राष्ट्रीय जलमार्ग 1 वरील नव्याने बांधलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन केले आहे. तर 82 कोटी 48 लाख रुपये खर्चून हे टर्मिनल बांधण्यात आले आहे. कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनल हल्दिया आणि कोलकाता बंदरावरून जहाजांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. हे आंतरदेशीय जलमार्ग पर्यटनाला चालना देऊ शकतात. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत पाण्यातून होणारी मालवाहतूक स्वस्त आणि किफायतशीर असते. 10 वर्षांपूर्वी देशात फक्त 5 राष्ट्रीय जलमार्ग होते आणि आता त्यांची संख्या 111 झालेली आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीस. फेब्रुवारी 2024 मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा ग्रीस हा पहिला ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन देश ठरला आहे. ग्रीक संसदेने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कायदा मंजूर केला आहे. संसदेतील 300 पैकी 176 खासदारांनी ठरावाला पाठिंबा दिला तर 76 जणांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. नवीन कायदा समलिंगी जोडप्यांना दत्तक घेण्यास आणि संपूर्ण पालकत्वाची मान्यता प्राप्त करण्यास अनुमती देईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच बहुउद्देशीय ऑटोकॉप्टर विकसित केल्याबद्दल कोणाला विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वरिंदर सिंग. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय लष्करातील सिख रेजिमेंटचे सदस्य हवालदार वरिंदर सिंग यांना लष्करी तंत्रज्ञानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. त्यांनी तयार केलेले बहुउद्देशीय ऑटोकॉप्टर ड्रोन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आर अश्विन. फेब्रुवारी 2024 मध्ये आर अश्विन हा सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने निरंजन शाह स्टेडियमवर 500 कसोटी बळी घेण्याचा मोठा विक्रम केला आहे. अनिल कुंबळेनंतर 500 बळी घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सातारा. आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथे सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांनी उभारले आहे. महाराष्ट्र अनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओपन सोर्स डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्यासाठी भारताने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कोलंबिया. फेब्रुवारी 2024 मध्ये ओपन सोर्स डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्यासाठी भारताने कोलंबिया सोबत सामंजस्य करार केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोलंबियाचे माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण यांच्यात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याचा उद्देश क्षमता निर्मिती कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि सार्वजनिक अधिकारी आणि तज्ज्ञांच्या देवाणघेवाणीद्वारे डिजिटल परिवर्तनास प्रोत्साहन देणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत बांगलादेश खुला व्यापार करण्यासाठी कोणत्या बंदराचा वापर करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे माइया आणि सुलतानगंज. तर माइया हे पश्चिम बंगालमध्ये आहे तर सुलतानगंज हे बांगलादेशमध्ये आहे. भारत आणि बांगलादेशने 12 फेब्रुवारी 2024 रोजी भारतातील मैया बंदर आणि बांगलादेशातील सुलतानगंज बंदर दरम्यान जहाजाची पहिली चाचणी सुरू केली आहे. मैया बंदरातून दगड वाहून नेणाऱ्या पहिल्या मालवाहू जहाजांना भारताचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. मैया बंदर आणि सुलतानगंज बंदरातील नदीचे अंतर 16 किलोमीटर आहे. त्यापैकी 4.5 किलोमीटर जलमार्ग भारतात आहेत आणि उर्वरित 11.5 किलोमीटर बांगलादेशात आहेत. मैया ते धुबरी मार्गे आरीचा हा प्रवास 930 किलोमीटरने कमी करतो. इंडो बांगलादेश प्रोटोकॉल मार्ग क्रमांक 5 आणि 6 वापरण्याच्या चाचणीमुळे वाहतुकीचा वेळ कमी होण्यास मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 28व्या BSE एक्स्पो 2024 चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर याचे योग्य उत्तर आहे अनुराग सिंह ठाकूर. 15 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी BSE एक्स्पो 2024 चे उद्घाटन केले आहे. कोठे केलेले आहे? तर नवी दिल्ली येथे केलेले आहे. आवृत्ती किती आहे? तर 28वी आवृत्ती आहे. कालावधी काय आहे? ते 15 ते 17 फेब्रुवारी. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटीद्वारे आयोजित ब्रॉडकास्ट आणि मीडिया तंत्रज्ञानावरील ही 28वी परिषद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात बीर लचित बारफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आसाममधील जोरहाट येथे बीर लचित बारफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
प्रसिद्ध अहम साम्राज्य कमांडर लचित बारफुकन यांच्या लष्करी प्रतिभा आणि अतूट नेतृत्व क्षमता ओळखण्यासाठी दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी लचित दिवस साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।